एकदा एक माणूस चौपाटीवर पहुडला होता. त्याच्या अंगातले कपडे मळके होते. तो काहीही व्यवसाय उद्योग करत नाही हे त्याच्या दिसण्यावरून स्पष्ट होते. मस्त आरामात चौपाटीवर पहुडला होता. तेवढ्यात गळ्यात शबनम अडकवलेला समाज सुधारकासारखा दिसणारा एक मनुष्य तेथे आला. त्याने या पहुडलेल्या माणसाकडे पाहिले आणि म्हटले, अरे बाबा, असा काय पहुडला आहेस? जरा काही कामधंदा कर. बघ, चौपाटीवर लोक नाना प्रकारची कामे करतायत. कोणी खारे दाणे विकतय, कोणी भेळ विकतय. तूही काहीतरी उद्योग व्यवसाय कर. पहुडलेला माणूस म्हणाला, त्यामुळे काय होईल? अरे, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतील. मग तू आणखी मोठा व्यवसाय करशील, छान घर बांधशील आणि मस्त बेडवर आरामात पहुडून आराम करशील. चौपाटीवर पहुडलेला तो मनुष्य म्हणाला, मग मी आता काय करतोय? आपणच आपल्या अस्तित्वाला मर्यादा घालत असतो. आपणच आपले पंख छाटत असतो. आपणच आपले आकाश मर्यादित करत असतो. पिंजऱ्यामध्ये पोपट राहतो, परंतु दुसऱ्या कुणीतरी त्याला पिंजऱ्यामध्ये कोंबलेले असते. आपल्या बाबतीत मात्र उलट असते. आपल्यासाठीचा पिंजरा आपणच तयार केलेला असतो. त्या पिंजऱ्यामध्येच आपल्याला सुरक्षित वाटत असते. हा पिंजरा म्हणजे कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन विषयी थोडे सविस्तर समजून घेणे आवश्यक ठरते. कम्फर्ट झोन ही संकल्पना मानवी आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. कम्फर्ट झोनला मराठीमध्ये आपण सुरक्षित प्रांत म्हणूया, बंदराची सुरक्षित जागा म्हणूया, सुखाचे क्षेत्र म्हणूया. अशा कोणत्याही नावाने या संकल्पनेला संबोधता येईल. चर्चेच्या सोयीसाठी आपण कम्फर्ट झोन हाच शब्द कायम ठेवूया. आपल्याला असे दिसून येईल की गावामध्ये दोन छोटे छोटे दुकानदार असतात. त्यापैकी एक दुकानदार आयुष्यभर तेच छोटे दुकान चालवत राहतो. त्याविरुद्ध दुसरा दुकानदार प्रगती करतो आणि मोठे शोरूम टाकतो. गावात दोन माणसे सारख्याच प्रकारच्या घरात राहत असतात. त्यापैकी एक माणूस आयुष्यभर त्याच घरात राहत जातो. दुसरा मात्र प्रगती करतो, बंगला बांधतो. एक माणूस त्याच प्रकारच्या जीवनशैलीने संपूर्ण आयुष्य जगतो, तर दुसरा माणूस आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणतो. आपले राहणीमान सुधारतो. याचे कारण एक व्यक्ती आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो, तर दुसऱ्या आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत असतो. कम्फर्ट झोन ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कम्फर्ट झोन म्हणजे तुमच्या वागणुकीचा असा प्रांत जेथे तुम्ही नेहमीच्या क्रिया करत जाता आणि तुमच्यावरील ताणाची व धोक्याची शक्यता कमीत कमी असते. माणसाची जर प्रगती व्हावयाची असेल तर माणसाने आपला कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. त्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही. रोहित शर्मा म्हणतात, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहता कामा नये. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन विस्तारित करावयाचा असेल तर स्वतःला आव्हान द्या. तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. कम्फर्ट झोनची ही संकल्पना मुळात 1908 साली मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट एम यर्क आणि जॉन डी डॉडसन यांनी मांडली. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहून काम करत असतो, तेव्हा आपण तेच ते काम त्याच त्या पद्धतीने करत असतो. कम्फर्ट झोन मध्ये वावरणारा व्यक्ती कोणतीही नवीन जोखीम स्वीकारत नसतो. कोणतेही अधिक ताण देणारे काम स्वीकारत नसतो.
कम्फर्ट झोनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या वृद्धीचा दर कमीत कमी असतो, त्याच्या आर्थिक प्रगतीचा दर देखील कमीत कमी असतो. प्रगती करण्यासाठी कम्फर्ट झोन मोडण्याची, कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्याची गरज असते. डेनिस वेटली म्हणतात, यू मस्ट ब्रेक आउट युअर करंट कम्फर्ट झोन अँड बिकम अनकम्फर्टेबल विथ दी अनफॅमिलियर अँड अननोन. कम्फर्ट झोनमध्ये राहून काम करणाऱ्या व्यक्तीची मर्यादा सीमित राहते. त्याची विचारधारा, त्याच्या क्रियेची मर्यादा कम्फर्ट झोनमध्येच राहते. त्यामुळे असे व्यक्ती कोणतेही नवीन आव्हानात्मक काम करू शकत नाही. एकदा एक व्यक्ती मासेमारी करायला गेला. त्याच्या गळाला चांगला मोठा मासा लागला. त्याने तो मासा पाहिला, हुक मधून काढला आणि पुन्हा पाण्यामध्ये सोडून दिला. हे दृश्य बघणाऱ्या एका व्यक्तीने त्याला विचारले की अरे, तू एवढा मोठा मासा का सोडून दिलास? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, अहो, माझी कढई छोटी आहे. माझ्या छोट्या कढईमध्ये मी एवढा मोठा मासा तळू शकत नाही, त्यामुळे मी तो मासा सोडून दिला. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे म्हणजे आपली कढई मोठी करणे, आपल्या सृजनशीलतेला वाव देणे. डॅन स्टीव्हन्सन म्हणतात, सृजनशीलतेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कम्फर्ट झोन होय. एके गावामध्ये 2 भाऊ राहत होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 लाख रुपये आले. मोठा भाऊ हा कम्फर्ट झोनमध्ये जगणारा होता. त्याने ते 2 लाख रुपये बँकेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये ठेवले आणि त्याला नियमित रूपात व्याज प्राप्त होऊ लागले. परंतु त्याला प्राप्त होणारी व्याजाची रक्कम मर्यादित होती. त्याचा छोटा भाऊ हा साहसी वृत्तीचा होता. धोका आणि जोखीम स्वीकारण्याची त्याची तयारी होती. त्याने ते 2 लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवले. त्याच्या व्यवसायाला भरभराटी आली आणि त्या 2 लाख रुपयाचे त्याने कित्येक लाख रुपये करून दाखवले. असे तो करू शकला कारण त्याने आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवण्याचे धाडस केले. नील डोनाल्ड वॉल्श म्हणतात, जेथे तुमचा कम्फर्ट झोन संपतो तेथून खऱ्या जीवनाला सुरुवात होते. एका कार्यालयामध्ये 2 व्यक्ती लिपिक म्हणून नोकरीला लागले. त्यापैकी एका व्यक्तीला लिपिक म्हणून काम करण्यातच जीवनाची इतिश्री वाटली. त्याला ते कामच त्याचे सर्वस्व वाटले. रजा टाकली तर आपले काय होईल? आपल्याला नोकरीतून काढून टाकतील का? आपल्या उपजीविकेचे काय? असा विचार करून तो कारकुनीचे काम करत राहिला. त्याच वेळीस दुसरा कारकून म्हणून लागलेल्या व्यक्तीने रजा टाकली. प्रसंगी बिनपगारी रजा घेतली आणि अधिकचा अभ्यास करत राहिला. लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि मोठ्या हुद्द्यावर ऑफिसर म्हणून लागला आणि त्याच ऑफिसमध्ये ऑफिसर म्हणून काम करायला लागला. तो असे करू शकला याचे कारण त्याने त्याचा कम्फर्ट झोन मोडण्याचे साहस केले. अधिकाधिक आव्हानात्मक भूमिका, ताणाची भूमिका स्वीकारणारी व्यक्तीच आपली प्रगती करू शकते. त्याकरिता कम्फर्ट झोन बाहेर पाऊल टाकण्याची तयारी असावी लागते. इसाबेल फर्मन म्हणतात, मला अधिकाधिक आव्हानात्मक भूमिका स्वीकारायला आवडेल, जेणेकरून माझा कम्फर्ट झोन आणि कल्पकता अधिकाधिक विस्तारित होईल. कम्फर्ट झोनमध्ये वावरणारी व्यक्ती ही कुंडीतल्या झाडाप्रमाणे असते. कुंडीतले हे झाड सावलीच्या जागेत किंवा घरात सुरक्षित ठेवलेले असते. जर एखादे झाड कुंडीमध्ये लावून घराच्या आत ठेवले
तर ते निश्चितच सुरक्षित आहे, परंतु त्याची वाढ होणार नाही. तेच झाड जर आपण बाहेर मोकळ्या वातावरणात लावले तर त्याला जनावरांनी खाऊन टाकण्याचे भय आहे. वादळाने ते झाड उन्मळून पडू शकते, त्याला उन्हाचे भय आहे. परंतु सुरक्षिततेच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊनच या झाडाची वाढ होऊ शकते. ऊन, वारा, पाऊस, थंडी हे सर्व जोखीम स्वीकारतच या रोपट्याचा वृक्ष होऊ शकतो. घरामध्ये ठेवलेले झाड कधीही वाढू शकत नाही. बाहेर जोखीम स्वीकारणारे, धोका पत्करणारे झाडच वृक्षामध्ये, मोठ्या महान वृक्षामध्ये रूपांतरित होऊ शकते. एक प्रसिद्ध म्हण असे सांगते की बंदरामध्ये जहाज सुरक्षित असते, पण कायमस्वरूपी बंदरात राहण्यासाठी जहाज जन्माला आलेले नसते. जे लोक आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येतात तेच प्रगती करतात. त्यांना यशाच्या नव्या वाटा गवसतात. त्यांचीच झपाट्याने आर्थिक प्रगती होते. त्यांच्याच उत्पन्नात वाढ होते. आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कम्फर्ट झोन मध्ये वावरत असू शकतो आणि त्यामुळेच आपल्या प्रगतीच्या पायामध्ये शृंखला पडलेल्या आहेत. आपली प्रगती खोळंबलेली असते याचे कारण म्हणजे आपण स्वीकारलेला कम्फर्ट झोन. फरक फक्त एवढाच असतो की एखाद्याच्या कम्फर्ट झोनचा घेरा छोटा असतो तर एखाद्याचा मोठा असतो. प्रगती करण्यासाठी खरी गरज असते ते म्हणजे कम्फर्ट झोन मोडण्याची. पण हा कम्फर्ट झोन मोडायचा कसा? याचे काही तंत्र आहे का? होय, कम्फर्ट झोन मोडण्याचे, कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्याचे निश्चितच तंत्र आहे. या तंत्राविषयी, या उपाययोजनेविषयी आपण काही जाणून घेऊया. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन मोडायचा असेल, त्याच्या वर्तुळाच्या बाहेर यायचे असेल, तर तुम्ही जे रोजच करता त्यापेक्षा वेगळे काम करायला लागा. कल्पना करा की तुम्ही एक चहा विक्रेते आहात आणि चहा बनवून लोकांना विकता. कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचे असेल तर सोबतच तुम्ही इतर खाद्यपदार्थही बनवून विकायला लागा, जेणेकरून चहा विक्रीच्या कम्फर्ट झोन मधून तुम्ही बाहेर येऊ शकाल. तुमच्या असण्यात, दिसण्यात, वागण्यात हळूहळू बदल घडवून आणा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडू शकाल. जे काम करण्याची तुम्हाला भीती वाटते ते काम करण्यासाठी हाती घ्या. तुम्ही अशा कारकुनाची किंवा कामगाराची कल्पना करा की जो कंपनीमध्ये फक्त कामगार म्हणून काम करतोय. कंपनीच्या मालकापुढे जाण्याचे साहसही त्याच्यामध्ये नाही. आयुष्यभर मान मोडत काम करणे हेच त्याचे भाग्य असे तो समजतो. परंतु जेव्हा असा कामगार त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो तेव्हा तो कामगार संघटनेमध्ये काम करू लागतो, कामगारांचा नेता बनतो आणि कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी कंपनीच्या मालकापुढे जाऊन छाती ठोकपणे त्या सर्व समस्या मांडतो. लोक त्याला आपला नेता मानतात. हे तो सर्व काही करू शकतो ते केवळ त्याचा कम्फर्ट झोन मोडल्यामुळे. तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन मोडायचा असेल तर नवीन नवीन कौशल्य, ज्ञान आत्मसात करा. समजा तुम्ही एक कुंभार आहात आणि हाताने फिरवावयाच्या चाकावर मडके घडवत आहात. तुम्हाला जर तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक मशीनच्या आधारे फिरणाऱ्या चाकाचा स्वीकार करा. हा बदल निश्चितच तुमचा कम्फर्ट झोन मोडेल. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडून येईल. तुमची अधिकाधिक प्रगती होईल. ॲस्टन कुचर म्हणतात, मी सातत्याने अशा गोष्टींची निवड करत आहे ज्या मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ठेवतात. तुम्ही जितका काळ तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असता तितका काळ तुमची वाढ झपाट्याने होत असते. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी ताणाचा स्वीकार करा.
पैसे बँकेत मुदती ठेव योजनेत ठेवले असतील तर तुम्हाला निश्चित व्याज मिळेल. परंतु ते पैसे जर तुम्ही बाहेर काढले, व्यवसायात गुंतवले, शेअर्समध्ये गुंतवले तर जोखीम आणि ताण वाढेल, परंतु तुमची प्रगती भराभर होईल. तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर आहे त्या पगारावर आणि आहे त्या कामामध्ये समाधानी राहू नका. नवीन कामाचा, अधिक पगाराच्या नोकरीचा शोध घ्या. नवीन कंपनीत काम स्वीकारा. अशी कंपनी जर तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला लवकरच सापडून येईल. तुम्ही जर व्यवसायामध्ये असाल तर मनामध्ये नवीन व्यवसाय करण्याचा विचार आणा. सध्या ज्या मालाची तुम्ही विक्री करता त्यापेक्षा वेगळ्या मालाची विक्री तुम्ही करू शकता का याबद्दल विचार करा आणि तो विचार अंमलात आणा. तुम्ही जर पुस्तक विक्रेते असाल तर पुस्तकाचे प्रकाशक होण्याच्या दृष्टीने पाऊल टाका. तुम्ही जर वाचक असाल तर तुम्ही लेखक होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाका. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी एकाएकी नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याची गरज असते असे नाही. लहान लहान कृतींमधूनही तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकू शकता. तुम्ही जर जेवायला कधी काळी हॉटेलमध्ये जात असाल तर नेहमी एकाच हॉटेलमध्ये चव आवडते म्हणून जाऊ नका. दरवेळी नवीन हॉटेलातील चव चाखण्याचा प्रयत्न करा. कदाचित पहिल्या हॉटेलपेक्षाही तुम्हाला दुसरे एखादे चांगले हॉटेल मिळेल. हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही ते पदार्थ ऑर्डर करू नका. दरवेळेला नवीन पदार्थाची चव चाखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काम करायला एखाद्या कार्यालयामध्ये जात असाल तर तुमचा कार्यालयामध्ये जाण्याचा मार्ग निश्चित असतो. या मार्गात बदल करा. दररोज त्या मार्गाने कार्यालयात जाऊ नका. वेगवेगळ्या वाटांचा वापर करा. तुम्ही कितीतरी काळापासून एकाच पद्धतीचे कपडे घालताय. बाजारात नवीन फॅशनचे कपडे आलेले आहेत. त्या नवीन फॅशनच्या कपड्यांचा स्वीकार करा. त्या मित्रांच्या कळपात वावरू नका. नवीन मित्र बनवा. नवीन लोकांमध्ये मिसळा. नवीन भाषा शिका. गिर्यारोहण करणे, सायकलीने भ्रमण करणे अशा साहसी उपक्रमात सहभागी व्हा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकू शकाल. ब्रायन ट्रेसी म्हणतात, तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर या. धोका पत्करण्याची आणि ताण सहन करण्याची तुमची तयारी असेल तरच तुमची वाढ होऊ शकेल. एकंदरीतच कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकण्यासाठी तुम्ही आता जसे आहात त्यापेक्षा तुम्हाला वेगळे व्हावे लागते. तुम्ही आता जे करता त्यापेक्षा वेगळी कृती करावी लागते. हीच बाब विचारात घेऊन बेनेडिक्ट कम्बरबॅच यांनी यथार्थपणे म्हटले आहे, तुमच्या असण्यापासून जेवढे तुम्ही अधिक दूर जाता तेवढे ते अधिक आव्हानात्मक बनत जाते. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणे हा फार मजेशीर अनुभव असतो. राजेश खवले यांच्या आगामी पुस्तकातून. संपर्क 9850345176.